पुन्हा एकदा पाहूयात न्यूज टॉप 9। जाऊयात पुणे जिल्ह्यात काय घडतंय ते पाहूया। पुणे जिल्ह्यातील शाळांनी गणवेश आणि पुस्तक सक्ती करू नये। खासगी शाळांना जिल्हा परिषदेचा इशारा आहे। सक्ती केल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येणार अशी देखील माहिती समोर। पुण्याच्या भोरमध्ये डिजिटल सातबारा संकेतस्थळाचे सर्व्हर वारंवार डाऊन। पीक कर्जधारक अतिथी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महा ई सेवा केंद्रावरती मारावे लागतायत हेलपाटे। देहूतील इंद्रायणी नदीच्या घाटावरती जलपर्णी प्लास्टिकचा आणि कचऱ्याचे साचलेले ढीग यामुळे परिसरामध्ये अस्वच्छता। पवित्र स्नानासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना मोठ्या अडचणी। अनेक जण स्नान न करताच फिरतायत माघारी। पुणे शहर आणि परिसरात पुढील 3 दिवस उकाडा वाढणार। कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, हवामान खात्याचा अंदाज आहे। पुण्यातील खडी मशीन चौक ते सासवड रस्ता आज वाहतुकीसाठी बंद राहणार। हिंदू जनाक्रोश मोर्चामुळे वाहतूक बंद राहणार। आज सासवड ते येवलेवाडी दरम्यान जनाक्रोश मोर्चा निघणार। इंदापुरातील जागृत देवस्थान असलेल्या भैरवनाथाची यात्रा उत्साहात संपन्न। भैरवनाथांची आरती, नाथांच्या घोड्याचा छबिना आणि ग्राम प्रदक्षिणेसाठी सवाद्य मिरवणूक देखील निघालेली होती आणि भाविकांनी यावेळेस मोठ्या संख्येने गर्दीही केली होती। पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयातील रुग्णांकडून साफसफाई करून घेतल्याचा प्रकार समोर आलेला आहे। येरवडा रुग्णालयात मनोरुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। रुग्णांकडून शौचालय साफ करून घेतल्याचा प्रकार समोर आलाय। आणि आता आपण पाहणार आहोत न्यूज टॉप 9 मध्ये जिल्ह्यांच्या बातम्या। सोलापुरात एलपीजी तसेच ऑटो एलपीजी उपलब्ध झालेला आहे। तब्बल 10 दिवसांनंतर शहरातील एकाच पंपावरती गॅस उपलब्ध असल्यानं ऑटो रिक्षाच्या लांबच लांब रांगा लागल्यात। जुळे सोलापूर परिसरातील ऑटो एलपीजी पंपावर रिक्षा चालकांची मोठी गर्दी झाली आहे। यवतमाळच्या दारव्हामध्ये गॅस सिलेंडरसाठी रांग। यवतमाळमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। कडाक्याच्या उन्हामध्ये नागरिक भल्या पहाटेपासून सिलेंडरसाठी रांगेत उभे आहेत। नंदुरबारमध्ये महिनाभरापासून गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद असल्यानं नंदुरबारमध्ये व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावरती। कॅटरिंग व्यवसायावरती मोठा परिणाम। लग्नाच्या ऑर्डर घेणंही बंद। युद्धामुळे गॅस टंचाईच्या भीतीनं चंद्रपूरमध्ये नागरिकांच्या लांबच लांब रांगा। अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्यानं एजन्सी बाहेर बाउन्सर्स तैनात। नागरिक आणि मालकांमध्ये होणारे वाद रोखण्यासाठी प्रशासनाची कसरत। हिंगोलीतील पूर्णा नदीपात्रामध्ये अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून पुलाची बांधणी। पूल बांधून पूर्णा मात्र पुढे रस्ता बनवण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचं अधिग्रहण केलं नसल्याची माहिती। पुलाच्या पुढे शेती असल्यानं मार्ग तयार करण्यात आलेला नाहीये। बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरती एका टँकरमधून अमोनियम नायट्रेट वायूची गळती। मोठी दुर्घटना टळलेली आहे। समृद्धी महामार्गावरती नागपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक 6 तास ठप्प होती। पंप जळाल्यानं गोंदिया शहराचा पाणीपुरवठा ठप्प। आज शहरामध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। डांगोरला येथील दुरुस्तीचं काम सुरू। गोंदिया